Good morning. This is seventh lecture of topic control and coordination. Yesterday we will complete peripheral nervous system. Then today we discuss next third most important type of nervous system is autonomic nervous system. Autonomic nervous system. Here it is actually most important third type of nervous system because according to name indicate its function is the same like machine automatic. या सिस्टीमचं कार्यच मुळात ऑटोमॅटिक असतं लाईक ए मशीन. This system is connect to the central nervous system, means brain and spinal cord, but do not perform its own function under the control of brain and spinal cord. याचा अर्थ काय होतो? ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीमला अटॅच आहे. म्हणजे कोणाला अटॅच आहे? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. But do not perform its own function under the control of central nervous system. पण तरी सुद्धा ब्रेनच्या किंवा स्पायनल कॉर्डच्या अंडर काम करत नाही. Its function is own like a machine automatic. आपोआप त्याचं ती काम करते. ब्रेनच्या अंडर काम करत नाही. पाठीमागं कधीतरी मी असं म्हटलं असेल, our whole body is controlled and coordinate with the help of brain or central nervous system. मी पाठीमागच्या लेक्चरला कधीतरी हे वाक्य बोललो असेल की अख्ख्या बॉडीवरती कंट्रोल आणि कमांड कोणाचं असतं तर ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डचं असतं. पण नियमाला अपवाद एवढीच एक सिस्टीम आहे. ही सिस्टीम जरी ब्रेनला कनेक्ट असली, जरी स्पायनल कॉर्डला कनेक्ट असली तरी तिचं ती ओन इंडिपेंडंट काम करते लाईक ए मशीन ऑटोमॅटिक. हे फार महत्वाचं आहे. हे होणं गरजेचं आहे. कारण सर्वच गोष्टी ब्रेनच्या अंडर कंट्रोल होतील असं नाही. उदाहरण घेऊया म्हणजे समजेल. समजा आपण प्रचंड असं अचानक काहीतरी इन्सिडेंट घडला, ऍक्सिडेंट घडला, आपण जर घाबरलो तर त्यावेळेला आपले हार्टबीट स्पीडली असतात. त्यावेळेला पटकन आपल्याला वाटतं की हृदय असं जोरात स्पीडली धडधडतंय, ते कमी व्हायला पाहिजे. तुम्ही मनात आणलं, म्हटला, ब्रेनने सांगितलं की लगेच हृदयाचे ठोके कमी येतील का? अजिबात नाही. तो इन्सिडन्स, ती भीती हळूहळू कमी होईल आणि मग हळूहळू कंट्रोल होईल. या पद्धतीनं किंवा दुसरे एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊया म्हणजे समजेल. तुम्ही टू व्हीलर चालवता, सायकल चालवता, त्यावेळेस तुम्ही रोडनं चाललेला आहात, तुम्ही तरुण मुलं आहात, साहजिकच तुम्ही स्पीडली सायकल किंवा टू व्हीलर चालवता. अचानक एखादा कॉर्नर असेल त्यावेळेला सुद्धा तुम्ही स्पीडने चालवताय आणि पुढून एखादी दुसरी फोर व्हीलर आली, ती तुम्हाला दिसली नाही तर काय होईल? ऍक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस असतात. पण अचानक आपल्या बॉडीकडून काही ना काहीतरी अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात. मग तो ऍक्सेलरेटर कमी जास्त होईल किंवा ब्रेक दाबला जाईल किंवा अचानक काहीतरी आपण वळवतो जेणेकरून एका सेकंदाच्या आत ऍक्सिडेंट होता होता आपला वाचला जातो. त्या एका सेकंदाच्या आत ब्रेन निर्णय घेत नाही. कारण ब्रेनला लक्षातच येत नाही की इमिजिएट एका सेकंदात घडलं काय. ब्रेन तेवढ्या वेळात, कमी वेळात निर्णय घेऊ शकत नाही. परंतु नॅचरली आपल्या बॉडीकडून अशा काय ऍक्टिव्हिटी होतात की आपण त्या ऍक्सिडेंट पासून बचावलं जातो. या पद्धतीनं इनव्हॉलंटरी ऍक्शन्स, अनैच्छिक क्रिया, ब्रेनने सांगितलं नाही पण अनैच्छिक क्रिया होणं गरजेचं आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कार्यरत असते, ती उपयोगी पडते.
हे फार महत्वाचं आहे. तुम्ही खूप पोटभर जेवण केलं आणि तुम्ही म्हणाल की हे सगळं जेवण केलेलं पचलं पाहिजे, तुमच्या इच्छेनुसार पचन होईल का? होणार नाही. त्याची डायजेशन प्रक्रिया चालू राहील. बॉडीमध्ये जे काही बायोकेमिकल चेंजेस होतील, जे काही मेटाबॉलिझम होईल, जे काही रिॲक्शन्स होतील, त्याच्या प्रमाणात ते पचन होईल. याचा अर्थ दिस सिस्टीम मीन्स ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज ओनली फॉर एमर्जन्सी पिरियड. एमर्जन्सीच्या कालखंडात उपयोगी पडणारे आहे. ॲज वेल ॲज इट्स कंट्रोल अँड कोऑर्डिनेट ऑल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. जेवढे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत which are present in thoracic cavity and abdominal cavity, जे छातीच्या आणि पोटाच्या पोकळीमध्ये विसरल ऑर्गन्स आहेत, these are most important organs, vital organs. ह्या प्रत्येक अवयवाचं कार्य फार महत्वाचं आहे. एक्झाम्पल हार्ट. हार्टचं फंक्शन फार महत्वाचं आहे. सर्क्युलेशन टॉपिक मध्ये आपण पाहिलोय. बट हार्ट मुवमेंट इज इनव्हॉलंटरी ऍक्शन, अनैच्छिक आहे. त्याच्यावरती कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे क्लिअरली असणं गरजेचं आहे. आणि हे कोणाचं कमांड असेल? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. इव्हन दो डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती सुद्धा कमांड असेल. या पद्धतीनं ऑल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स, स्मूथ मसल, हार्ट मसल मीन्स कार्डियक मसल are controlled and coordinated by only autonomic nervous system. आणि म्हणून सर्व अख्खी बॉडी सुरळीत चालू आहे, व्यवस्थित मेंटेन आहे. ऍक्च्युअली दिस सिस्टीम डिवाइड्स इनटू 2 सब डिव्हिजन्स. त्याचे 2 उपप्रकार आहेत. वन इज सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, सेकंड वन इज पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. असे त्याचे 2 प्रमुख प्रकार आहेत. These 2 divisions perform its own function like a antagonistic nature opposite. Sympathetic काय करेल? Accelerate the function. Parasympathetic will oppose it. Parasympathetic त्याला अपोज करेल आणि सिम्पॅथेटिक काय करेल? स्टिम्युलस करेल, ज्यादा काम करायला होईल. एकमेकाला अपोजिट काम करतात, त्याला म्हटलं जातं अँटागोनिस्टिक नेचर. हे होणं गरजेचं आहे. म्हणजे सिम्पॅथेटिक काय करेल? त्याच्या नर्व्स स्टिम्युलस देतील की जास्तीत जास्त काम करा. एक्झाम्पल हार्टला सूचना करेल की हार्टबीट्स किंवा ब्लड सर्क्युलेशन फास्टली झालं पाहिजे. त्याच वेळेला पॅरासिम्पॅथेटिक इनहिबिट इट्स ऍक्शन. बॉडीला जेवढं गरजेचं आहे तेवढंच काम करून घेईल, अपोज करेल. या पद्धतीनं अँटागोनिस्टिक काम चालतं. ते होणं गरजेचं आहे. आणि म्हणून बॉडीचा बॅलन्स, इक्विलिब्रियम हा मेंटेन होतो. यासाठी ही सिस्टीम फार महत्वाचं आहे. म्हणजे इमर्जन्सीच्या कालखंडामध्ये उपयोगी पडते. त्याचबरोबर बॉडीतले इनव्हॉलंटरी ऍक्शन जे असतात त्या कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करायला उपयोगी पडते. ही अशा पद्धतीची एक आगळी वेगळी सिस्टीम आहे. इव्हन तो तुम्ही त्याची डायग्राम ब्लॅकबोर्ड वरती पाहताय. ही जी डायग्राम आहे ती डायग्राम बारकाईनं पहा. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा ती डायग्राम आहे. तीच डायग्राम आपण ब्लॅकबोर्ड वरती जशीच्या तशी घेतलेली आहे. ती बारकाईनं पहा. कोणाला काय लेबल आहे आणि कशा पद्धतीनं नर्व्स त्या विसरल ऑर्गनला कनेक्ट होत आहेत ते नीट बारकाईनं पहा. म्हणजे तुम्हाला ही सिस्टीम समजायला सोपी जाईल. आता या ठिकाणी याच्या सब डिव्हिजन्स 2 आहेत. एक सिम्पॅथेटिक आणि दुसरी पॅरासिम्पॅथेटिक. एका वेळेला एक्सप्लेन केलं तर तुमच्या इतकं फारसं लक्षात राहणार नाही. मग आपण काय करू? विथ द हेल्प ऑफ डिफरन्स, कंपॅरिझन, तुलनात्मक आपण चर्चा करू, अभ्यास करू. सिम्पॅथेटिक कशी उपयोगी पडते, त्याच्या विरोधात पॅरासिम्पॅथेटिक कशी कार्य करते
असं कंपॅरेटिव्ह अनालिसिसनं आपण चर्चा करू, म्हणजे ही सिस्टीम तुम्हाला इझिली समजायला सोपी जाईल. With the help of this comparative chart, we discuss two divisions of autonomic nervous system. First one is sympathetic nervous system. Second one is parasympathetic nervous system. मी मुद्दाम जाणीवपूर्वक ब्लॅकबोर्ड वरती सर्व पॉइंट्स काढलेले आहेत, कारण महत्वाचे पॉइंट्स आहेत. कंपॅरेटिव्ह अनालिसिस आहे. भविष्यात जरी तुम्हाला तुमच्या बोर्ड थेरीला जरी विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, तरी तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येईल. या पद्धतीनं आपण इथं चर्चा करून समजून घेऊया. हियर फर्स्ट पॉइंट, डेफिनेशन. सिम्पॅथेटिक ची प्रॉपर डेफिनेशन काय असेल, व्याख्या काय असेल? हियर इट कंट्रोल्स बॉडी for fight or flight response. Fight or flight response means here it gives proper response to threat for survival. एखादा असा अचानक काहीतरी इन्सिडेंट घडला, अटॅक घडला, ऍक्सिडेंट घडला, प्रचंड संकट आलं आणि प्रचंड अशी भीती वाटली, तर त्या संकटावेळी सायकोलॉजिकल एज वेल एज फिजिकल, फिजिओलॉजिकल इन ऑल सेन्स वी प्रिपेअर. आपण सज्ज असलो पाहिजे. स्ट्रॉंगली त्या संकटाविरुद्ध आपण फेस झालो पाहिजे. हे फार महत्वाचं फंक्शन आहे आणि हे या ठिकाणी प्रॉपर ह्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम घडवून आणताना दिसते. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं, दिस सिस्टीम इज प्रिपेअर फॉर एमर्जन्सी. एमर्जन्सीच्या कालखंडामध्ये ही सिस्टीम उपयोगी पडते. त्यातला सिम्पॅथेटिक फार महत्वाचा आहे. इट कंट्रोल्स बॉडी फॉर फाईट और फ्लाइट रिस्पॉन्स. जगण्या मरण्याचा जेव्हा प्रसंग घडतो त्यावेळेला आपल्याला उपयोगी पडते. या पद्धतीचा हा पहिला पॉइंट असेल. अपोजिट टू दिस पॅरासिम्पॅथेटिक. यामध्ये पहिला पॉइंट काय आहे? इट कंट्रोल्स रेस्ट अँड डायजेस्ट फंक्शन्स. रेस्ट अँड डायजेस्ट फंक्शन म्हणजे काय? रेस्ट मीन्स व्हेन वी इन रिलॅक्स कंडिशन. जेव्हा एकदम आपण रिलॅक्स असतो त्यावेळेला काय होईल? हियर कॉन्झर्व आवर एनर्जी. आपल्या बॉडीतली एनर्जी स्टोअर होईल, साठवली जाईल. हेही महत्वाचं आहे. सतत एनर्जी जर वापरली तर बॉडी थकेल. आपल्याला एनर्जीची खूप गरज असते, ती पुरवून वापरली पाहिजे. आणि म्हणून कॉन्झर्व म्हणजे स्टोअर करणं गरजेचं आहे एनर्जी. त्यासाठी रेस्ट पण फार महत्वाचे आहे. बॉडीतल्या सर्व अवयवांना थोडीशी रेस्टची गरज असते. हे पॅरासिम्पॅथेटिक घडवून आणेल. as well as digestive function. At that time, intestinal as well as intestinal glands becomes active. आपण जरी रिलॅक्स कंडिशन मध्ये असलो तरी सुद्धा आपलं पचन ही प्रक्रिया घडत असते. डायजेस्टिव्ह सिस्टीम तिचं स्वतःचं कार्य करत असते. त्यावेळेला त्या ग्रंथी ज्या असतात त्या ग्रंथीपासून कार्य जे होत असतं ते त्या वेळेला होत असतं आणि म्हणून तर पचन ही प्रक्रिया घडते. म्हणजे या कालखंडात एनर्जी स्टोअर केली जाईल, पण मात्र डायजेशन फंक्शन जे आहे ते मात्र त्याचं नियमित ॲक्युरेट पद्धतीने चालू असेल. इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ इंटेस्टाइनल एज वेल एज ग्लँड्स फंक्शन. हे इथं अपेक्षित आहे. हा त्याचा अर्थ असेल. द सेकंड प्रॉपर फंक्शन. तसं डेफिनेशन मध्ये आहेच, पण तरी सुद्धा दुसरा नव्यानं आपण पॉइंट घेतोय, फंक्शन. दिस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम प्रिपेअर्स बॉडी फॉर इमर्जन्सी. अचानक एखादं संकट आलं
तर त्या संकटाविरुद्ध कसा आपण सामना केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, संकटापासून आपण कसं बचावलं पाहिजे, या संदर्भात निर्णय घेणारी, उपयोगी पडणारी ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असेल. त्याच्या ऑपोजिट आता सांगितल्याप्रमाणे इट कॉन्झर्व एनर्जी ऍट रेस्ट. नंतर तो इन्सिडेंट घडून गेल्यानंतर आपण रिलॅक्स होतो, रेस्ट कंडिशन मध्ये असतो. त्यावेळेला जी काय थोडीफार एनर्जी राहिलेली असेल ती आहे तशी स्टोअर केली पाहिजे, कॉन्झर्व करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा भविष्यात आपल्या बॉडीला त्या एनर्जीचा उपयोग होईल. या पद्धतीनं हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कार्य करत असताना दिसून येते. थर्ड पॉइंट इम्पॉर्टन्स. Here, sympathetic nervous system give rapid response to avoid danger. एखादा धोका घडणार आहे, तो इन्सिडेंट पासून वाचवण्यासाठी इमिजिएट रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. इमिजिएट. उशिरा रिस्पॉन्स मिळाला तर आपण जगणार नाही. वी कांट सर्वाइव्ह. लवकरात लवकर रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे, म्हणजे बॉडी निर्णय लवकर घेते. हा रॅपिड रिस्पॉन्स देण्यासाठी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम उपयोगाला येते. हिअर कम इट्स नॉर्मल पोझिशन. तो धोका, ते संकट टळून गेल्यानंतर आपण नॉर्मल कंडिशन मध्ये येणं गरजेचं आहे. तशीच हार्टबीट वाढत राहिली, तसंच घाबरत राहिलो, त्याप्रमाणे आपला बीपी वाढत राहिला तर ते बॉडीला पेलणार नाही. इट लीड्स टू हार्ट अटॅक, इट लीड्स टू हायपरटेन्शन, ब्रेन हॅमरेज, ब्रेन स्ट्रोक, इट लीड्स टू डेथ ऑर कोमा. आपण कोमामध्ये जाऊ शकतो, आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणून नॉर्मल कंडिशन मध्ये बॉडी येणं गरजेचं आहे, नॉर्मल स्टेट मध्ये बॉडी येणं गरजेचं आहे. आणि ती आपोआप नैसर्गिक नॉर्मल स्टेट मध्ये बॉडी आणण्याचं कार्य कोण करेल? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. द नेक्स्ट पॉइंट, गॅंग्लिया. हिअर ऑन अँड आयदर साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड. बरोबर मध्यभागी असा स्पायनल कॉर्ड असेल. स्पायनल कॉर्डच्या या साइडला सुद्धा आणि या साइडला सुद्धा ते गॅंग्लियॉन असतील, त्या नर्व असतील, दोन्ही बाजूने कनेक्ट होतील. मध्ये स्पायनल कॉर्ड असेल, या बाजूला गॅंग्लियॉन असेल आणि या बाजूला असेल. म्हणून असं म्हटलंय ऑन अँड आयदर साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड. पॅरासिम्पॅथेटिक मध्ये मात्र काय असेल? ऑक्वर्ड इन टिश्यू और ऑर्गन. आपल्या शरीरातले जे टिश्यू आहेत किंवा ऑर्गन आहेत त्याच्यामध्येच याचे गॅंग्लियॉन, पॅरासिम्पॅथेटिकचे गॅंग्लियॉन आतमध्ये दिसतील. टिश्यू मध्ये किंवा ऑर्गन मध्येच असतील. इथं मात्र गॅंग्लियॉन कसे असतील? ऑन अँड आयदर साइड, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या या साइडला आणि या साइडला. द नेक्स्ट, प्री गॅंग्लियोनिक फायबर्स. हिअर प्री गॅंग्लियोनिक फायबर्स अराइज फ्रॉम thoracic and lumbar segment. तुम्ही डायग्रामचं बारकाईने निरीक्षण करा, त्यामध्ये तुम्हाला दिसेल जे काही नर्व फायबर्स अराइज होतात थ्रेड लाइक, ते या ठिकाणी थोरॅसिक आणि लुंबार सेगमेंट पासून अराइज होतात. थोरॅसिक म्हणजे पाठीतून आणि लुंबार म्हणजे कमरेतून. पाठीतून आणि कमरेतून ते नर्व्स अराइज होतात. हे इथलं महत्वाचं कॅरेक्टर असेल. आणि पॅरासिम्पॅथेटिकचं काय? अराइज फ्रॉम मिड ब्रेन अँड सॅक्रम. तुम्ही डायग्रामचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल त्या ज्या काही नर्व्स अराइज होतात त्या मिड ब्रेन, मेंदूचा जो मधला मिड ब्रेन जो असेल तिथून अराइज होतील. आणि सॅक्रम, डायरेक्ट सीट मधलं जे बोन असतं सॅक्रम, तिथून होईल. हेही इथं महत्वाचं आहे. आणि म्हणून आउटफ्लो याच्याच रिलेटेड आहे हा आउटफ्लो, थोरॅको लुंबार आउटफ्लो. कारण इथं नर्व्स कुठून अराइज होतात? थोरॅसिक आणि लुंबार. म्हणजे आउटफ्लो कुठून असेल?
थोरॅकोलुंबार आउटफ्लो. साहजिकच इथं मिड ब्रेन म्हणजे कोण? क्रॅनिओ. आणि सॅक्रम म्हणजे सॅक्रल. क्रॅनिओ सॅक्रल आउटफ्लो. इथं मात्र ज्या नर्व्ह अराइज होतात तो क्रॅनियम म्हणजे मिड ब्रेन, सॅक्रल आउटफ्लो. याच पद्धतीने होईल. देन न्यूरोट्रान्समीटर्स. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे हार्मोन्स कोणते उपयोगाला येतील? सिक्रेट ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन हार्मोन, केमिकल मेसेंजर सबस्टन्सेस. या ठिकाणी कोणते केमिकल सबस्टन्स सिक्रेट होतील हार्मोन? तर ॲड्रिनालिन अँड नॉर ॲड्रिनालिन इन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ऑपोजिट टू दिस, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कोणता हार्मोन सिक्रेट करेल? सिक्रेट असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम, की जो आपण कालच्या लेक्चरला कोणत्या सिस्टीम मध्ये पाहिलं? रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये पाहिलं. सिनॅप्स मध्ये कोणता हार्मोन सिक्रेट होतो? असिटाइल कोलिन न्यूरोक्रोम हा हार्मोन सिक्रेट होतो. हा ऍक्च्युअली कोणापासून इथं सिक्रेट होतोय? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. द नेक्स्ट इयर नर्व्स. ह्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये जी नर्व असते तिचं प्रॉपर नाव काय असेल? ॲड्रिनर्जिक. त्या नर्वचं नाव काय असेल? ॲड्रिनर्जिक. फाइन इन पॅरासिम्पॅथेटिक नर्व इज कॉल्ड एज ए कोलिनर्जिक. कोलिनर्जिक हे स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित समजून घ्यायचं, ते नर्वचं नाव असेल. द नेक्स्ट प्री अँड पोस्ट गॅंग्लियोनिक फायबर. प्री म्हणजे अगोदर, पोस्ट म्हणजे नंतर. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. प्री पोस्ट गॅंग्लियोनिक फायबर. इथं कसं बघा, प्री गॅंग्लियोनिक फायबर शॉर्ट, छोटा आहे. मग साहजिकच पोस्ट गॅंग्लियोनिक फायबर कसा असेल? लॉंग, मोठा आहे. इन केस ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम मध्ये अपोजिट असेल. प्री गॅंग्लियोनिक फायबर कसा आहे? लॉंग, मोठा. आणि पोस्ट कसा असेल? शॉर्ट, छोटा. एकमेकाच्या अपोजिट पॉइंट्स असतील. हे बेसिकली समजून घ्या. लास्ट 10वा पॉइंट, इफेक्ट. इफेक्ट याचा अर्थ ह्या दोन्ही सिस्टीम प्रॉपर नेमकं काम कशा करतात? सुरुवातीलाच मी सांगितलं होतं अँटागोनिस्टिक नेचर, अपोजिट. एक काय करेल? स्टिम्युलस करेल. आणि दुसरा काय करेल? स्टिम्युलस दिला म्हणजे त्याचं काम काय होईल? इन्क्रीज, वाढेल. दुसरा काय करेल? इनहिबिट ऍक्शन, ती ऍक्शन कमी करेल. या पद्धतीनं पहा इफेक्ट. एक्साइटरी, उद्दीपित करेल. त्या एक्झाम्पल इन्क्रीज हार्ट रेट. हृदयाला जी नर्व जोडलेली असेल ती हृदयाला काय म्हणेल? तू भरपूर काम कर, तुझ्या ऍक्टिव्हिटी वाढव, अशी ती स्टिम्युलस करेल, एक्साइट करेल, उद्दीपित करेल. मग हृदय भरपूर काम करू लागेल. पण आपले कॉमन हार्टबीट किती असतात पर मिनिट? 72 टाइम्स. तेवढेच असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा जर वाढत गेले 80, 90, 100 असं सतत वाढत गेलो तर हृदयाला, कार्डियक मसलला ते पेलल का? पेलणार नाही. हार्टचे मसल थकतील आणि नंतर ते कामातून पूर्णपणे असं डॅमेज होईल, नॉन फंक्शनल होईल. इट बिकम्स नॉन फंक्शनल. त्यामुळं बॉडीला, त्या ऑर्गनला पेलेल, उपयोगात येईल एवढंच काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पॅरासिम्पॅथेटिक त्याला विरोध करेल. इनहिबिटरी म्हणजे त्याचं काम थांबवेल, अपोज करेल. एक्झाम्पल काय? डिक्रीज द हार्ट रेट. हृदयाची स्पंदने जी वाढत चाललेली होती ती कमी 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 करेल. अँड कीप नॉर्मल पोझिशन. जेवढं शरीराला आवश्यकता आहे तेवढंच हृदयाकडून काम घडून आणलं जाईल. म्हणजे टू मेंटेन द स्टेट ऑफ होमिओस्टॅसिस. शरीराचं पूर्णपणे संतुलन राखलं जाईल. या अर्थानं ही सिस्टीमच मुळात अँटागोनिस्टिक नेचरनं काम करते, एकमेकाच्या अपोजिट काम करते.
आपल्या बॉडीतले विसरल ऑर्गन्स आहेत, म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी, यामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते शक्यतो कसे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत. इनव्हॉलंटरी ऑर्गन्स कोणतं कार्य करतील? इनव्हॉलंटरी ऍक्शन. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक. अनैच्छिक म्हणजे ब्रेनने सांगितलं की ते काम करतात का? तर नाही. मग त्याच्यावरती कोणाचं तरी कंट्रोल असणं गरजेचं आहे, कोणाचं तरी कमांड असणं गरजेचं आहे, तरच बॉडी नेमकेपणानं कार्य करेल. अन्यथा सगळा अख्ख्या बॉडीमध्ये असमतोल घडेल, डिस्टर्ब होईल. ह्या इनव्हॉलंटरी ऑर्गन्स वरती कोणाचं तरी कंट्रोल आणि कमांड असणं गरजेचं आहे, आणि ते प्रॉपर कोणाचं असतं? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आणि म्हणून हार्टच्या पद्धतीनं कार्य करतं, लंग्सच्या पद्धतीनं कार्य करतं, स्टमकच्या पद्धतीनं काम करतं. आपल्या ब्रेननं सांगो न सांगो प्रत्येक अवयव त्याचं काम करतो. हा जो संतुलितपणा आहे हा पूर्णपणे बॅलन्स करण्याचं कार्य कोण करतं? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आर यू गेटिंग दिस? आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. Okay.